आम्ही बनवतोय पाण्याचे दिवे. पाण्याचे दिवे. डोळं का झाकतोय? बघ, ह्याच्यात सगळ्यात आधी असं ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. पाणी टाकून घ्यायचं असं. ह्याच्यात पण घालून घ्यायचं पाणी. ह्यात पण घालून घ्यायचं पाणी असं. आणि ह्याच्यात पण घालायचं पाणी. पाणी आण रे, पाणी आण. आण पटकन पाणी. आपण बनवतोय पाण्याचे दिवे. नमस्कार, मी प्रियांका. आज आपण बनवतोय पाण्याचे दिवे. आज मी तुम्हाला पाण्याचे दिवे कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. आज पाण्याचे दिवे कसे बनवणार हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता बघूयात आपण पाण्याचे दिवे. पाणी घालून घ्यायचं सर्व ग्लासांमध्ये. असे काचेचे ग्लास घेतल्यात, वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. हे पकड, दाखव असा आडवा व्हिडिओ कर. व्हिडिओ व्यवस्थित काढ. त्याच्यामध्ये आपण फुलांचं ना हे करूया, फुलांच्या पाकळ्या घालूयात. एक आपण आहे ना असंच ठेवायचा, त्याच्यामध्ये काहीच नाही घालायचं. असे थोड्या थोड्या फुलांच्या पाकळ्या घालूयात. असं घालूया फुलांच्या पाकळ्या. हे सजावटीसाठी फुलांच्या पाकळ्या, कलर हे असं वापरायचं. पिवळं फुलांच्या पाकळ्या, केशरी फुलांच्या पाकळ्या. हे झेंडूचं फुल आहे ना, त्याच्या पाकळ्या घालायच्या ह्याच्यात. सजावटीसाठी घालायचं. ते घातल्यानंतर ना ह्याच्यामध्ये कलर घालूयात. ह्याच्यामध्ये आपण आहे ना पोपटी कलर घालूयात. असं हे पोपटी कलरचे एक ग्लास करूया. पोपटी कलर आणि एकामध्ये आपण हे घालूया. एकामध्ये आपण हा गुलाबी कलर घालूया. असा गुलाबी कलर घातला याच्यामध्ये वाटीमध्ये. दाखव ना कृष्णा. दाखवतोय. असं घालायचं, गुलाबी कलर मिक्स करायचं पाण्यामध्ये. केशरी फुलं आणि हे पिवळी फुलं घातली. हे गुलाबी कलर, हा हिरवा कलर घातला. आणि हे आम्ही ना 10 रुपयाला आणलं होतं. हे पण आम्ही घरातच रंगवलं. हे घरातच कलर केले. हे लक्ष्मीपूजनच्या वेळेस धान्य वगैरे भरून ठेवायला उपयोगी पडतं. हे असं लक्ष्मीच्या पुढे धान्य भरून ठेवायचं. आणि आपण ह्याच्यात नंतर ना ह्याच्यात पण एक कलर घालू. ह्याच्यामध्ये आपण रांगोळी घालूया थोडीशी. अशी रांगोळी घातली. एक आपण तसंच ठेवलं, त्याच्यात काहीच नाही घातलं. त्याच्यामध्ये रांगोळी घातली. ह्याच्यामध्ये कलर पण घातलाय आपण. आणि अशी रांगोळी पण घालते थोडीशी. चकमक वगैरे असेल तर ते पण घालू शकतो आपण. रांगोळी घातली. ते झाल्यानंतर काय झालं? होऊ दे. होतंय का व्यवस्थित व्हिडिओ? नाही होत? कर ना मग व्यवस्थित. परत चालू कर. ग्लिच होतोय. नक्की काय होतंय?